जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ दिनांक 15 मे 2024 रोजी श्री शंकर महाराजांचा 77वा समाधी दिन सोहळा पार पडला। श्री शंकर महाराज हे अवलिया होते। श्री स्वामी समर्थांचे ते प्रिय शिष्य असून स्वामी त्यांच्यावर अगदी पुत्रवत प्रेम करत असत। त्यांच्या प्रकटीकरणाची कथा देखील खूप रंजक आहे बरं का। नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात असणाऱ्या अंतापूर गावात चिमणाजी नावाचे एक गृहस्थ राहत असत। चिमणाजी आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही प्रभू शंकराचे निस्सीम भक्त होते। त्यांच्या बोलण्यातही कायम शिवशंकराचाच उल्लेख असे आणि मुखात ओम नमः शिवाय हा जप अखंडपणे सुरू असे। घरदार, धनधान्य, पैसा अडका कशाचीही कमतरता नसणाऱ्या या जोडप्याला मात्र पुत्रसौख्य नव्हते आणि गंमत म्हणजे ती दोघेही यासाठी प्रभू शंकराकडे कधीही तक्रार करीत नसत। उलट आपण असे केल्याने आपली साधना निष्फळ होईल असेच त्यांना वाटे। एके दिवशी एक तेजपुंज तपस्वी चिमणाजींच्या स्वप्नात आले। ते म्हणाले, अरे चिमणाजी, झोपलायस काय? आता पटकन उठ आणि अंतापूर नजीक असणाऱ्या पीर दावल मलिक येथे जा। तेथे तुला एका झाडीत वाघांच्या सहवासात एक बालक दिसेल। त्या वाघांना अजिबात न घाबरता त्या बालकाला घरी घेऊन ये आणि त्याचा सांभाळ कर। इकडे चिमणाजी झोपेतून खडबडून जागे होतात आणि आपल्या पत्नीला उठवून त्यांना हा दृष्टांत ते सांगतात। दुसऱ्या दिवशी सकाळी नित्य पूजा उपासना आटोपून दोघेही ओम नमः शिवाय हा जप करीत सांगितलेल्या स्थळी पोहोचतात तर बाळाच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडतो आणि पाहतात तर काय, एक वाघीण या बाळाला स्तनपान करत होती। अशा प्रकारे सोमवारी कार्तिक शुद्ध अष्टमीच्या दिवशी साधारण इसवी सन 1800च्या सुमारास प्रभू शंकराचे निस्सीम भक्त असणाऱ्या चिमणाजींच्या घरी प्रत्यक्ष श्री शंकर महाराज अवतरतात। अजानुबाहू अष्टवक्र असणारे हे शंकर महाराज यांना एकच नाव नाही, रूप नाही आणि त्यांचे स्थानही नाही। शंकर नावाप्रमाणेच त्यांना कोणी सुपड्या बाबा म्हणत, कोणी कुंवर स्वामी म्हणत तर कोणी गौरी शंकर या नावाने बोलावत। माहिती असणारी ही नावे तर माहिती नसणारीही काही असावीत, म्हणजेच त्यांना एक नाव असे नव्हतेच। तसेच रूपाच्या बाबतीतही खरे आहे। 8 ठिकाणी वक्र असणारे म्हणून त्यांना अष्टवक्र असेही म्हटले जाते। भेदक नजर असणारे सुंदर मोठे डोळे, गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात म्हणून अजानुबाहू, तर गुडघे वर करून बसण्याची त्यांची विशिष्ट पद्धत असल्याने ते वेगळ्या अर्थाने बहुरूपी होते। स्थानाच्या बाबतीत सांगायचे तर ते कधीही एका ठिकाणी नसत। त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नगर, पुणे, हैदराबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल, गिरनार पर्वत अशा ठिकाणी त्यांची भटकंती होती। म्हणूनच तर त्यांचे नाम, रूप, स्थान सांगणे अगदी कठीण आहे। कधी साधे झब्बा पायजमा तर कधी रेशमी जरतारीचे कपडे, हातात घड्याळ, बोटात विविध प्रकारच्या अंगठ्या, ओठाला असणारी सिगारेट आणि आवडणारी मदिरा अशा रूपात महाराज वावरायचे। अर्थातच सिगारेटच्या धुरावर संपूर्ण ब्रह्मांड फिरणारा हा अवलिया भक्तांचे प्रारब्धाचे भोग कमी करण्यासाठीच हे करत असे। कोणी जर त्यांना तुम्ही मद्यप्राशन का करता म्हणून विचारले तर शंकर महाराजांच्या मुखातून गुलाबाचा सुगंध येत असे आणि विचारणाऱ्याच्या मुखातून मात्र मदिरेचा वास येत असे। त्यांच्या लीलाच अगम्य आणि अतर्क्य होत्या, सामान्य माणसाच्या विचारशक्तीच्याही पलीकडल्या। श्री स्वामींच्या बाबतीत ते म्हणत, आमचे मालक आणि मालकांचे आम्ही,
अशा या श्री शंकर महाराजांचा 77वा समाधी दिनाचा सोहळा 15 मे 2024 रोजी संपन्न झाला. पुण्यातील धनकवडीमधील त्यांच्या समाधी मंदिराने आयोजित केलेल्या पालखी प्रदक्षिणेला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. त्याचेच व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. या पालखी सोहळ्याला श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरापासून सुरुवात झाली. दत्त मंदिर, त्यानंतर मंडईतील श्री स्वामी समर्थ मंदिर, शनिपार, भिकारदास मारुती मंदिर, पर्वती पायथा, त्यानंतर अरण्येश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिरापासून शंकर महाराज समाधी मंदिर धनकवडी असा हा पालखीचा मार्ग होता. या मार्गामधील दत्त मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर येथील सोहळा मी पाहिला आहे आणि तोच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. श्री शंकर महाराजांबद्दल अगदी थोडक्यातच मी माहिती तुम्हाला दिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. त्याचप्रमाणे शंकर महाराजांबद्दल आणखीन तुम्हाला ऐकावेसे वाटत असेल तर तेही मला सांगा. श्री स्वामी समर्थ. जय शंकर महाराज.
शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ।